मध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी युवकाचे हृदयस्थान, युवकाचे आयकॉन, श्रद्धेय आदरणीय सुजातदादा आंबेडकर हे आपल्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत आणि तसेच या जिल्ह्याचे युवा नेते, कर्तव्यदक्ष असे जिल्हाध्यक्ष आदरणीय देवाभाऊ युराडे आणि समस्त मंचगण, आपण बघत आहात निवडणुका लागतात तेव्हाच यांची विकास कामं जे आहेत ते विकास कामं बाहेर पडतात. तोपर्यंत प्रत्येक गावामध्ये आपण बघत असाल की आरोग्याच्या सुविधा नसतात, प्रत्येक गावामध्ये रोड नसतो, रस्ते नसतात, गटारीच्या समस्या असतात, आरोग्याच्या समस्या असतात आणि हे जे सर्व विकास कामे, रोड रस्त्याचे विकास कामं असतील ते जेव्हा निवडणुका येतात नगर परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, तेव्हा यांचे विकास कामं बाहेर पडतात. तोपर्यंत 5 वर्ष हे आपल्याला डुंबूनही बघत नाहीत. म्हणून आपण यांच्या या भूलथापांना बळी न पडता फक्त वंचित बहुजन आघाडी, सध्या बाळासाहेब आंबेडकर आपल्यासाठी किती मेहनत घेत आहे याच्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला साथ दिली पाहिजे. कारण इथल्या ज्या समस्या आहेत, गोरगरिबांच्या ज्या समस्या आहेत आणि गोरगरिबांचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न फक्त आणि फक्त सध्या बाळासाहेब आंबेडकरच या समाजामध्ये मांडतात. किंवा महिलांचे जे प्रश्न असतील, आपण आताच बघत आहात की संपदा मुंडे जे आपली डॉक्टर महिला होती, तिच्या विरुद्ध रुपाली चाकणकर ज्या महिलांना सपोर्ट करायचं सोडून त्याच महिलेबद्दल अपशब्द वापरतात आणि महिलेला बदनाम करण्याचं काम करतात. तर आमची प्रमुख मागणी ही आहे की प्रथम या रुपाली चाकणकरला या आयुक्त पदाच्या अध्यक्षावर बसण्याचा कुठलाही अधिकार नाही, म्हणून हिने त्वरित राजीनामा द्यावा आणि महिलांचे जे प्रश्न आहेत मार्गी लागण्यासाठी योग्य व्यक्तीला, योग्य महिलेला त्या ठिकाणी बसवावं. म्हणून आपण आपला जो विकास आहे हा विकास साधून घेण्यासाठी आपण वंचित येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य